नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये प्रत्येक सौभाग्यवतीने कोणती एक वस्तू दान करायची आहे, त्याचप्रमाणे एका सौभाग्यवतीचा मानपान कसा करायचा आहे, कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. अधिक महिना हा हिंदू पंचांगात येणारा एक विशेष महिना आहे. हिंदू कॅलेंडर हे चंद्रावर आधारित आहे, तर आपले सामान्य कॅलेंडर हे सूर्यावर आधारित आहे. चंद्रावर जे कॅलेंडर आधारित आहे त्याला चंद्रवर्ष म्हटलं जातं आणि सूर्यावर जे आधारित आहे तर त्याला सौरवर्ष म्हटलं जातं. चंद्रवर्ष हे 354 दिवसांचं असतं आणि सौरवर्ष हे 362 दिवसांचं असतं. म्हणजे प्रत्येक वर्षी साधारण 10 ते 11 दिवसांचा फरक पडतो आणि हा फरक जेव्हा जमा होतो तर 3 वर्षांनी हा फरक 33 दिवसांचा होतो. म्हणजे साधारणपणे 1 महिना आणि हा फरक भरून काढण्यासाठी चंद्रवर्ष आणि सौरवर्ष या वर्षातील दिवसांचा समतोल राखण्यासाठी एक अतिरिक्त महिना येत असतो, ज्याला आपण अधिक महिना, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास या वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो. जर अधिक महिना आला नाही तर दिवाळी, होळी यासारखे जे सण आहेत तर ते ऋतूपासून हळूहळू पुढे सरकतील. म्हणून हा 3 वर्षांनी अधिक महिना येत असतो. अधिक महिन्यात आपले पुण्य वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जातात. व्रतवैकल्ये, पूजा, उपासना, साधना, पारायणे, अनुष्ठाने, दानधर्म अशा बऱ्याच गोष्टींना या अधिकाच्या महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी महिला सुद्धा नेहमीच व्रतवैकल्ये उपवास करत असतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक सौभाग्यवतीने एक वस्तू दान करायची आहे. त्याचप्रमाणे एका सौभाग्यवतीचा मानपान सुद्धा करायचा आहे. हा मानपान कसा करायचा आहे आणि कोणती वस्तू आपल्याला दान करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्याही एका सौभाग्यवतीला किंवा जर आपल्याला शक्य झालं तर 11, 7, 5 अशा सौभाग्यवतींना आपल्याला घरी बोलवायचं आहे. अधिक महिन्यातील कोणत्याही दिवशी आपण हा मानपान करू शकतो. आपल्या नात्यातील जे सौभाग्यवती आहेत किंवा आपली मावशी, काकी, बहीण, आई, आपली एखादी मैत्रीण किंवा शेजारची एखादी सौभाग्यवती, तर अशा महिलेला सुद्धा आपण बोलवू शकतो. आपल्याला जर 11 जणींचा मानपान करणे शक्य झालं तर आवर्जून 11 जणींचा मानपान करायचा आहे किंवा 5 जणींना बोलावणे शक्य असेल तर 5 जणींना बोलवावे. परंतु आपल्याला जास्त जणींना बोलावणे शक्य झाले नाही तरी सुद्धा एका सौभाग्यवतीला बोलवायचं आहे. ती घरी आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तिला बसायला आसन द्यायचं आहे. त्यानंतर तिचे पाय धुवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ते पाय जे आहेत तर ते कोरडे करायचे आहेत. एका स्वच्छ फडक्याने पुसायचे आहेत आणि त्या पायावरती कुंकवाचं स्वास्तिक काढायचं आहे. त्यानंतर तिला हळदी कुंकू लावायचं आहे. तिचं औक्षण करायचं आहे आणि तिला प्रसाद म्हणून आपण गोडाची मिठाई किंवा खीर, बत्ताशे, अनारसे जे आपल्याला शक्य आहे तर ते द्यायचं आहे. कारण अधिक महिन्यामध्ये बत्ताशे, अनारसे, मैसूर पाक या जाळीदार पदार्थांना विशेष महत्त्व आहे. आपल्याला जर गोडाधोडाचे जेवण बनवणे शक्य असेल तर आपण जेवण सुद्धा बनवू शकतो आणि तिला जेवायला घालू शकतो. त्यानंतर तिची ओटी सुद्धा आपल्याला भरायची आहे. आपण साडीने ही ओटी भरू शकतो किंवा अगदी खणा नारळाने जरी ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल. साडी किंवा ब्लाउज पीस, त्याचप्रमाणे नारळ, गहू किंवा तांदूळ, खोबऱ्याचा तुकडा, लेकरूवाळे हळकुंड, सुपारी, खारी, बदाम, वेलदोडा, त्याचप्रमाणे एखादं फळ, गजरा आणि दक्षिणा 11 रुपये, 21 रुपये किंवा 101 रुपया तर या साहित्याचा वापर करून आपल्याला ही ओटी आहे तर ती भरायची आहे. ओटी आपण जेव्हा एखाद्या सौभाग्यवतीची भरतो त्यावेळेला आपल्याला आपल्या कुलदेवतेचा, लक्ष्मी मातेचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो. अधिक हा महिना संपूर्ण महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. अधिक महिन्यातील प्रत्येक दिवसच शुभ असतो. त्यामुळे कोणत्याही दिवशी ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी आपण एकदा तरी सौभाग्यवतीचा मानपान करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला अखंड सौभाग्यासाठी काही वस्तूंचे दान सुद्धा करायचे आहे. ज्या महिलेला आपण घरी बोलवणार आहोत तर तिला आपण हे दान देऊ शकतो किंवा अगदी एखाद्या मंदिरामध्ये देवीचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हे दान करू शकतो. तर त्यामध्ये पहिलं जे अत्यंत महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे कुंकवाचा करंडा. हळदी कुंकवाचा करंडा जर आपण अधिक महिन्यामध्ये दान केला, अधिक महिन्यातील कोणत्याही मंगळवारी, शुक्रवारी जर आपण हे केलं तर ते अत्यंत शुभ असते आणि अखंड सौभाग्यासाठी आपल्याला याचा लाभ जो आहे तर तो होत असतो. त्यामुळे आपण हळदी कुंकवाचा करंडा जो आहे तर तो दान करू शकतो आणि हा दान करत असताना
तो करंडा रिकामा द्यायचा नाही, तर त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू भरून द्यायचं आहे. शक्य झालं तर 5 जणींना आपण हे दान करू शकतो आणि 5 जणींना देणे शक्य झालं नाही, तर एका तरी सौभाग्यवतीला आपल्याला हळदी कुंकवाचा करंडा जो आहे तर तो दान करायचा आहे. आता हे दान करत असताना आपल्याला काय करायचं आहे? सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा किंवा आपल्या कुलदेवतेचा फोटो आहे, मूर्ती आहे, तर त्यासमोर आपल्याला हा करंडा जो आहे तर तो थोडा वेळ ठेवायचा आहे आणि आपल्याला मनामध्ये म्हणायचं आहे, की मी हे दान करत आहे. हे दान स्वीकारा आणि मला अखंड सौभाग्य लाभू द्या असं म्हणायचं आहे. आणि जेव्हा आपण ते महिलेला देणार आहोत त्यावेळेला सुद्धा मनामध्ये हे दान स्वीकारा असं आपल्याला म्हणायचं आहे. याचप्रमाणे आपण एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये रामसीतेचं मंदिर आहे तर सीतेसमोर आपण ही कुंकवाची डबी ठेवू शकतो किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये किंवा लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये किंवा दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण हे दान जे आहे तर ते करू शकतो. तर अशा प्रकारे अखंड सौभाग्यासाठी कुंकवाची डबी जी आहे तर ते आपण दान करू शकतो. त्याचप्रमाणे ज्या सौभाग्यवती आपल्या घरी येणार आहेत, ज्या सौभाग्यवतींना आपण बोलवणार आहोत, ज्यांचा मानपान आपण करणार आहोत, तर त्यांना सुद्धा आपल्याला सौभाग्याची वस्तू जी आहे तर ती भेट म्हणून द्यायची आहे. म्हणजे त्यांना सुद्धा आपल्याला हे दान द्यायचं आहे. मग यामध्ये सुद्धा आपण हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकतो किंवा आपण बांगड्या देऊ शकतो. काचेच्या हिरव्या बांगड्या आपल्याला द्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे 2 लाखेचे चुडे देऊ शकतो किंवा आपण त्यांना पैंजण देऊ शकतो, नथ देऊ शकतो, गजरे देऊ शकतो, एखादा रुमाल देऊ शकतो, त्याचप्रमाणे मेहंदीचा कोन देऊ शकतो. तर अशा ज्या वस्तू आहेत तर या वस्तूंचं सुद्धा आपण दान करू शकतो. अधिक महिन्यामध्ये दानाला विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये आपण दीपदान करू शकतो. पिंपळाच्या झाडाखाली किंवा विष्णूंच्या मंदिरामध्ये आपल्याला दिवा जो आहे तर तो दान करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण वस्त्रदान सुद्धा या अधिक महिन्यामध्ये करू शकतो. एखाद्या व्यक्तीला आपण साडी जी आहे तर ती देऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला ड्रेस जो आहे तर तो सुद्धा आपण दान करू शकतो. तसेच जलदानाला सुद्धा अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. म्हणजे पाण्याने भरलेला घडा जो आहे तर त्याचा आपण एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकतो. ग्रंथदानाला महत्त्व आहे. आपण पुस्तकांचं दान करू शकतो. त्याचप्रमाणे आपण अन्नदान करू शकतो. एखाद्याला जेवण जे आहे तर ते जेवायला घालू शकतो किंवा एखाद्याला धान्य जे आहे तर ते दान करू शकतो. डाळीचं आपण दान करू शकतो. तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, हरभरा डाळ असेल, त्याचप्रमाणे आपण सोने, चांदी, तूप, दही, दूध, तेल तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे दान आहे हे आपण अधिक महिन्यामध्ये करू शकतो. कारण अधिक महिन्यामध्ये केलेल्या दानाचे आपल्याला 100 पटीने जास्त फळ मिळत असते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये प्रत्येक सौभाग्यवतीने कोणती वस्तू दान करायची आहे, त्याचप्रमाणे एका सौभाग्यवतीचा मानपान कसा करायचा आहे, हा मानपान कधी करायचा आहे, त्यांना भेटवस्तू म्हणून कोणत्या वस्तू आपण देऊ शकतो, तसेच आपण जेव्हा दान करत असतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे, आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे म्हणून आपण कोणती प्रार्थना लक्ष्मी मातेकडे करायची आहे, अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.